नमस्कार मंडळी, मी गौरी. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. आजचा दिवस खास होता. सकाळपासूनच हवामान एकदम छान होतं, थोडंसं ढगाळ होतं. शेतात काम करण्यासाठी एकदम योग्य दिवस. आणि हो, आजचा कार्यक्रम ठरलेलाच होता, तो म्हणजे कांदा लागवडीचा. मी वावरापाशी आले तर बाया पण आल्या होत्या. मला लगेच लावलं होतं कांद्याचं रोप उपटायला. आपल्याकडे कॅमेरामॅन नसल्यामुळं मोबाईल एका जागी सेट केला आणि मी केली रोप उपटायला सुरुवात. 2 दिवसापूर्वीच शेतीची चांगली नांगरणी कुळं घालून जमीन तयार करून ठेवली होती, का तर आम्हाला लावायचे होते कांदे. मी एकटीच रोप उपटत होते. मग मोठे बाबा आला आणि मोठे बाबा पण मला रोप उपटू लागत होता. कधी कधी वाटतं एवढं सगळं करूनही शेवटी नक्की काय मिळतं. उन्हातान्हात काम, पाणी टंचाई, बाजारभावाची अनिश्चितता, पण तरी दरवर्षी पुन्हा कांदे लावतो का? कारण हा केवळ पीक नाही, ही आशेची किरण आहे. शेवटचा वाफा उपटायचा राहिला होता, मग काय तो पण घेतला उपटून. मग काय भाऊ तोपर्यंत कॅरेट वगैरे घेऊन आला होता. मग सगळे रोप कॅरेटात भरले. मोठ्या बाबाकडे एक, भाऊकडे एक, आणि मला न्यायला काहीच नव्हतं. मग गोणीत रोप बांधून दिलं, का तर परत हेलपाटा होऊ नये म्हणून माझ्याकडं गोणीत बांधून दिलं होतं. मग ते आम्ही घेऊन आलो वावराकडं आलं तर बायांनी 4-5 पाडगे लावले होते इकड ते तिकड. प्रत्येक रोप मातीमध्ये जाताना मनात एक छोटं स्वप्न रुजतं. यंदा चांगलं उत्पादन होईल, बाजारभाव चांगला मिळेल, घरातले खर्च सुटतील आणि मुलांच्या शिक्षणासाठी थोडे पैसे बाजूला काढता येतील. असं कांदे जेव्हा आपण लावतो तेव्हा प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात हाच विचार येत असतो. ती एखादं रोप हातातून निसटतं, पुन्हा उचलून लावतो, कारण शेतकऱ्याचं मन कधीच हरत नाही. मातीच्या या गोष्टीत काहीतरी आपलेपणाच असतो, श्रमाच्या घामातून उगवलेला आत्मविश्वास. आम्ही कांदे लावतो कारण ही शेती नाही, हे आमचं पिढ्यानपिढ्यांचं संस्कार आहेत. प्रत्येक कांद्याच्या रोपात आमचं भविष्य लपलेलं आहे आणि म्हणूनच आम्ही न थकता न थांबता हे करत राहतो. मातीवर प्रेम असेल तर शेती कधीच जड वाटत नाही आणि मातीशी नातं ठेवणाऱ्यांचं मन कधीही कोरडं राहत नाही. थोडंसं रोप अपुरं आलं, पण जेवढं झालं तेवढं लावून घेतलं. तुम्ही कांदे लावले का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्लॉग आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.